41 कर्मचारी आहेत वरच्या याच्यात. हो. किती कर्मचारी उपस्थित दिसतात, रोज येतात तुम्ही? मी आता या ठिकाणी कर्मचाऱ्याच्या संदर्भामध्ये जास्त वाच्यता करणार नाही, कारण गेल्या 24-25मध्ये हातगाव तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना मोठ्या प्रमाणामध्ये घरकुलाचे वितरण केंद्र शासनाने वितरित केलेलं आहे. परंतु परिस्थिती अशी झाली आहे, हातगाव तालुक्यामध्ये पहिला हप्ता 15,000चा पडल्यानंतर गेल्या 8 महिन्यापासून त्या ठिकाणी घरकुल योजनेचा पूर्ण हप्ताच त्या ठिकाणी खंडित झालेला आहे. संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याला ज्यावेळेस आम्ही विचारणा करत असतो की बाबा हा हप्ता का थकीत झाला, तर त्या ठिकाणी त्यांनी तांत्रिक अडचणी मोठ्या दाखवतात की DBT नाही, त्याची KYC नाही, अमुक नाही, तमुक नाही. मला एक सांगा की त्या लाभार्थीचं खातं जे आहे ते खातं त्यांची चढ उतार चालू घडामोडी होत असतात. मग त्याला KYC DBT पेमेंट ह्या कशाच्या तुम्ही तांत्रिक अडचणी सांगून त्या ठिकाणी लाभार्थीची अडवणूक करता. हा सर्वात महत्त्वाचा जो लाभार्थीची अडवणूक आहे ती थांबली पाहिजे. कारण काही गोरगरीब लोकांनी असं केलेलं आहे की आपलं जे याचं मातीचं झोपड्याचं घर होतं ते बाजूला पाडून आज थंडीमध्ये अक्षरशः झाडाखाली त्या ठिकाणी निवाऱ्याला बसलेले आहेत. परंतु अजूनसुद्धा त्यांना 70,000चा किंवा पुढचा हप्ता जो आहे 30,000चा तो हप्ता पडायला तयार नाही. याला सर्वात महत्त्वाचं कारण कोण असेल तर याला प्रशासन आहे, जिल्हा प्रशासन आहे, तालुका प्रशासन आहे. मी गजानन कंठाळे, अखिल भारतीय सरपंच संघटनेचा उपाध्यक्ष या नात्यानं आज आम्ही या ठिकाणी सर्व सरपंच संघटनेच्या वतीनं मोर्चा आज पंचायत समितीवर आणलेला आहे. जवळपास आमच्या 12 मागण्या आहेत आणि 12 मागण्यामध्ये प्रामुख्यानं मागणी आहे ही लोकांची जे घरकुलांची आहे, त्यांचे हप्ते पडत नाहीत व्यवस्थित, त्यांचे मस्टर निघत नाहीत व्यवस्थित. MRJचा भोंगळ कारभार या पंचायत समितीमध्ये चालू आहे, जिल्हा परिषदमध्ये चालू आहे. आणि हे कशामुळं होतं तर हे प्रशासक असल्यामुळं होतं. आणि या प्रशासकामुळं काय व्हायलं आहे की कुणावर ताळमेळ राहिला नाही. आज आम्ही MRJचे कामं करून 16 महिने झालेत. 15 वित्त आयोगाचे आमचे 35 ग्रामपंचायतचे अजून हप्ते पडत नाहीत. दुसरी गोष्ट 25-15चे जे कामं केले त्यांचेसुद्धा पैसे 1 वर्षापासून पडत नाहीत. जनसुविधेचे आम्ही कामं केलेत त्यांचे 1 वर्षापासून पैसे पडत नाहीत. आमदार स्थानिक निधी त्यांचेसुद्धा पैसे मिळत नाहीत. हे काय झोपले की काय अधिकारी असं आम्हाला या ठिकाणी वाटायला लागलं आहे. कोणी आम्हाला विचारायला तयार नाही. आमचे 5 वर्षापासून सरपंच सदस्याचं मानधन मिळत नाही या ठिकाणी. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. यासाठी आम्ही आज सर्व सरपंच संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी ढोल वाजवून या पंचायत समितीवर आम्ही हे आंदोलन केलं. आणि येणाऱ्या 8 दिवसाच्या आत याच्यावर जर काही उपाय नाही झाला तर आम्ही पंचायत समितीला कुलूप लावल्याशिवाय राहणार नाही, या ठिकाणी मी नमूद करतो. अमोल पाटील, सरपंच संघटनेला ढोल वाजवायची राहिली तर सामान्य माणसाचा का असा प्रश्न होतो, काय मुद्दे घेऊन आलात? मागच्या 8 दिवसाखाली येवली येथील आमचे गजानन कंठाळे सरपंच प्रतिनिधी यांनी आणि आम्ही कलेक्टर ऑफिसला असा एक अर्ज केला होता 8 दिवसापासून की हातगाव पंचायत समितीमध्ये जे काही सरपंच आहेत, सरपंच हा जनतेतून निवडून दिलेला माणूस आहे, एका गावचा कुटुंब प्रमुख आहे, गावाच्या समस्या जाणणारा माणूस म्हणजे सरपंच. हातगाव तालुक्यामध्ये 23,000 घरकुल आलेले आहेत, रमाईचे घरकुलसुद्धा आहेत, शिधापत्रिका असतील, अनेक समस्यांना ग्रस्तेल्या लोकांच्या समस्या आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यपूर्व हे सरपंच संघटना विचार करून प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचं काम करत आहे. मात्र या हातगाव तहसील असेल, पंचायत समिती ऑफिस असेल, या ठिकाणी जे लाभार्थी आहे ते लाभार्थी आज येवली असेल, खरटवाडी असेल, म्हणजे अनेक प्रकारचे गाव होतं, त्या ठिकाणाहून ये जा करण्यासाठी एका लाभार्थ्याचा खर्च 500 रुपये होतो आणि त्याचा रोडसुद्धा बुडतो. छोट्या छोट्या कामासाठी हातगावला एरझारा मारूनसुद्धा कामं होत नाहीत आणि त्रस्त झालेले ते नागरिक सरपंचापाशी दाद मागा येतात. अशा वेळेस सरपंच म्हणून आमची जबाबदारी आहे की या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आणि लोकांनी आपल्याला मोठ्या आश्वासन निवडून दिलं आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हे हातगाव पंचायत समिती इथं सर्व काम करण्याचं एक शासनाचं माध्यम आहे. मात्र इथं कसं झालेलं आहे, एखादा सरपंच झाला त्याला बोलायसुद्धा रिकामे नाहीत इथले कर्मचारी. 4-2 जर बोटावर मोजणे आहेत की सरपंच जर येतात त्यांचे काम होतात ते नाही, मात्र सर्वसामान्य सरपंचसुद्धा काम होणे हे गरजेचं आहे. या हेतूने गजानन कंठाळे असतील, मराठी पाटील असतील, आमचे ठोके असतील, या सर्वांनी मिळून याचं आयोजन केलं. आणि येणाऱ्या काळामध्ये हे म्हणजे ढोल वाजवून एक आंदोलन करायचे एक हे नॉर्मल आहे. येणाऱ्या काळामध्ये
तीव्र प्रकारचं आंदोलन करून इथल्या घरकुलाचे प्रश्न असतील, रोजगार हमीचे प्रश्न असतील, अशा अनेक विविध प्रकारचे प्रश्न मार्गी लावून आम्ही गावाचा विकास गाडा हाकण्याचं काम करू, एवढं बोलतो. सरपंच एवढं ढोल वाजवून आंदोलन करण्यात आलं सरपंच संघटनेच्या वतीनं, काय नेमक्या मागण्या होत्या, कशासाठी आला होता? आज आम्ही सरपंच संघटनाच्या वतीनं आज हे ढोल वाजून जे आंदोलन केलं की हे प्रशासनाला जाग यावं या कारणाने आम्ही ढोल लावला. कारण खरं जर पाहता आम्हाला ढोल लावण्याची आवश्यकता नाही. आम्ही काय कुठले शेतातले किंवा हिंडणारे प्रतिनिधी नव्ह, हे गावाचे एक प्रतिनिधी असून आम्हाला जर आज अशा प्रकारे त्रास होत असेल, ढोल लावायची वेळ येत असेल, तर खरंच हे शोकांकित आहे. आज आमच्या गावातले बरेचसे घरकुलाचे जे लाभार्थी आहेत ते एका सरपंचाला बोलत आहेत की बा तू आमचे हप्ते का टाकत नाहीत, पण सरपंचाच्या हातीच काही नाही. कारण सरपंच हे प्रस्ताव दाखल करून थकले आहेत. आज खूप दिवस झाले, जवळपास आज 3 महिने झालेत की लाभार्थ्याला पैसे पडले नाहीत. आज पंचायत समितीला पैसे येऊनसुद्धा उडवाउडीचे उत्तर चालू आहेत की माझी DSC तयार नाही, आमची DSC तयार होईन झाली. या DSCच्या अभावी आज कमीत कमी 20 दिवस झालेत लाभार्थी पैशापासून व घरकुलाच्या हप्त्यापासून वंचित आहेत. राहिला प्रश्न MRGSचा, MRGSमध्ये सुद्धा अशीच ढकलाढकल चालू आहे. नंतर बरेचसे प्रश्न आहेत, त्या प्रश्न आम्ही आज घेऊन इथं आलो होतो. मी उमरी जहागीर येथील प्रतिनिधी सरपंच प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलू इच्छितो. माझ्या गावाला जवळपास 106 घरकुल मंजूर झालेले आहेत. अशीच तालुक्यामध्ये जवळपास 3 ते 4 हजार घरकुलाची मंजुरी झालेली आहे. या पंचायत समितीमध्ये एवढी मोठी सिस्टम खराब आहे. इथं कुठलंही फाईलमध्ये आउटवर्ड इनवर्ड नंबर नाही. तर ज्या काही आम्ही फाईल घरकुल लाभार्थ्याच्या मंजुरीच्या फाईल या ठिकाणी आणून देतो, इथं आणून दिल्यानं कोणता एखादा इंजिनियर घरी नेते फाईल किंवा कुठं पण धूळ खात 6-6 महिने फाईल पडून टाकतात. आणि एखादा गावातला जर लाभार्थी आला, गावातला एखादं राजकारण करण्यासाठी एखादा विरोधी येऊ शकते, या ठिकाणी बघून फाईल म्हणतात की सरपंचानं तुमच्या फाईलच दिली नाही, असं या ठिकाणी भोंगळा कारभार चालू आहे पंचायत समितीला. तर माझी या ठिकाणी या तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून सांगू इच्छितो, ज्या काही घरकुलाच्या आउटवर्ड इनवर्डच्या एक प्रति ग्रामपंचायत स्तरावर फाईल दाखल केल्यानंतर ओशी उपलब्ध करून देण्यात यावी, ही एक माझी मागणी आहे. आणि येथे एक कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये मुजुरीचं वागणं देत आहेत. तर यासाठी मी गावचे काही मास्टर काढण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. मागच्या 2-3 महिन्यापूर्वी ढगे नावाचा जो इंजिनियर आहे त्यानं डायरेक्ट माझ्यावर अट्रॉसिटी करण्याचा धमकी दिलेला आहे. त्या एका व्यक्तीवर योग्य ती कारवाई तुमच्या माध्यमातून व्हावी, ही माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. आणि या ठिकाणी आमची सरपंच संघटना या ठिकाणी विचार करून सर्व निवेदन द्यायसाठी आले. त्याबद्दल सर्व आमच्या सरपंच संघटनेचा सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. सरपंच संघटनेच्या मागण्या, सरपंच संघटनेच्या मागण्या, नाहीतर खुर्च्या